की हे रशियाच्या सहकार्याने झालं. पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कोणते देश सहकार्य करतात, कोणते देश नाही करत. तर असं काही अनुभव आहे का म्हणजे की बाबा यांनी आपल्याला बोलवलं पण टेक्नॉलॉजी काय ॲक्च्युली दिली नाही आणि म्हणून शेवटी कसं झालं की ते न दिल्यामुळे कुठेतरी आपल्याला भाग पडलं याविषयी आणखीन रिसर्च करा किंवा असं करायला. आता याच्यात दोन गोष्टी आहेत. एक तर आपण जर आज पैसे द्यायला तयार असू तर जगातली सगळ्यात चांगली गोष्टसुद्धा आपल्याला मिळू शकेल. आपल्याला ते लिमिटेशन आहे भारताला की किती खर्च आपण या मिलिटरी सिस्टीम्सवरती करायचं. बजेट आपण बघतो 4%, 5% GDP, 8%, 10% चायनाचं आहे. तर आपण 8-10% कधी जाणार आहोत 4-5%. तर बाकीच्या आपल्या ज्या सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्याच्यामध्ये जो बजेट उरतं आणि जेवढं आपण कन्झ्युम करू शकतो त्याप्रमाणे आपल्याला त्यात खर्च करता येतो. मग अशा लिमिटेड बजेटमध्ये आणि एवढा मोठा जो आपला देश आहे की ज्याची चारही बाजूनी आपल्याला आता शत्रू निर्माण झालेले आहेत. इतके दिवस आपण म्हणतो की श्रीलंका नाही आहे, पण आज चायनाचं तिकडे एवढं वर्चस्व आहे की श्रीलंका कधी होस्टाईल हे आपल्याला सांगता येत नाही. नेपाळने तर ऑलरेडी ते दाखवून दिलेलं आहे. तिबेट त्यांच्या चायनाने घेतल्यापासून आपले नेपाळचे जे आधीचे संबंध होते आणि आताच्या संबंधांमध्ये खूप फरक पडलेला आहे. डावीकडे उजवीकडे पूर्व पश्चिमेला तर आपल्याकडे आहेतच. बांगलादेशला आपण मदत केली त्यामुळे आपला असा एक समज होता की बांगलादेश आपल्याशी पाकिस्तानसारखं हे करणार नाही, पण बऱ्याचशा प्रमाणामध्ये आपल्याला ते दिसतं आहे. म्यानमारमधनं रोहिंग्यांचं आपण सतत ऐकत असतो त्यामुळे ती लुटूपुटीची लढाई तिकडे सतत चालूच असते. म्हणजे केव्हा ना केव्हा तरी तिथे कंट्रोल करावाच लागेल. आणि चायनाचा जो साऊथ ईस्ट एशियामधला जो प्रभाव वाढतो आहे, तैवान असू दे किंवा आज आपलं अगदी अंदमान आहे किंवा लक्षद्वीप आहे, यांच्यावरती सुद्धा त्यांची जी एक नजर आहे की तिकडे काही डेव्हलपमेंट्स होता कामा नाहीत. आणि जे आपण डेव्हलप करतो आहे आता दोन्ही अंदमान आणि लक्षद्वीप की दोन्हीकडे आपल्याला पूर्ण अरबी समुद्रात जर आपलं एक चांगलं स्थान जर असेल तर आपल्या नेव्हीला त्या तिथे मोठा तळ उभारता येईल. आणि सगळं जे ट्रेड जो आहे जो ह्या इकडनं आपल्याला करतो आहे किंवा आता जो चायनाचा जो नवीन बेल्ट कन्सेप्ट जो आहे त्याच्यातसुद्धा शेवट जे आहे तो त्या अरबी समुद्रातनंच जाणार आहे. हिंदी महासागर अरबी समुद्रातनंच आपल्याला पूर्ण जगाशी संबंध साधायचा आहे. आणि तिथे आत्ता जसं त्या गाझाच्या याच्यामुळे जे चालू आहे, जे चाचे तिकडचे जे मोठमोठ्या शिप्स की आता बरेचसे कॅनल्स आणि रूट्स अवेलेबल नाही आहे, जे आज अमेरिकेला आपण 3 वीकमध्ये सहज जाऊ शकत होतो मोठमोठ्या कंटेनर बोटी. तो मेन चॅनल बंद झाल्यामुळे आता 1 आठवडा वाढला. 1 आठवडा म्हणजे तेवढं जास्त फ्युएल, तेवढा डिले, कॉस्ट वाढते, सगळंच वाढतं. तर जेव्हा भारतात सुपर पॉवर आपण म्हणतोय होणार आणि आपण इथे मॅन्युफॅक्चरिंग हे चायनाच्या तोडीला तोड इथे उभं करायचा प्रयत्न करतोय, तर त्यावेळेला आपले बनलेले प्रॉडक्ट जगभर पोचायला पाहिजेत. नुसतं इथे बनवून सोपं नाही आहे. आणि ते एअरने नेणं तर शक्य नाही. म्हणजे बेस्ट आणि चिपेस्ट ट्रान्सपोर्ट आहे ते सी ट्रान्सपोर्ट आहे किंवा रोड ट्रान्सपोर्ट. रोड ट्रान्सपोर्ट तर आपलं होऊ शकणार नाही, कारण शेवटी युरोपपर्यंत जायचं झालं किंवा अमेरिकेपर्यंत जायचं झालं तर म्हणजे ध्रुवांवरनात जावं लागेल जिथे इतकं थंडी असते की ते ट्रान्सपोर्ट शक्य नाही आहे. त्यामुळे सी ट्रान्सपोर्ट इज द ओनली ट्रान्सपोर्ट. आणि तिकडेच जर आपल्याला आज जर प्रत्येक वेळेला चायना आणि त्यांच्या बाकीच्या फ्रेंडली कंट्रीज ज्या काय तयार होतील त्यांच्या थ्रू जायचं असेल तर खूप बर्डन येईल आपल्यावरती. आपली कॉस्ट खूप वाढेल त्याच्यामध्ये. एक ठराविक छोटासा चिंचोळा भागातनं जसं आज इस्रायल तिथे काम करत आहे की सगळ्या बाजूने त्यांना ते मुस्लिम कंट्रीज आहेत आणि तो एक जीव फक्त एक छोटा जो त्यांचा डेड सीचा पॅनल आहे तिकडनंच ते फक्त प्रवास करू शकतात. बाकी आता हळूहळू जे सुधारलं आहे. नाहीतर मुंबईवरनं बाकीची जी एअरक्राफ्ट यायची इस्रायल तेल अवीवरनं ते साधारण 4 ते 5 तास द्यायचे, पण तेल अवीवचं इल हलाल जे एअरक्राफ्ट आहे त्यांना ह्या सगळ्या मुस्लिम कंट्रीजवरनं फ्लाय करायला बंदी होती. आणि म्हणून ते जे एअरक्राफ्ट जे यायचं दिल्लीला किंवा मुंबईला तर 8 तास लागायचे. म्हणजे 3 तास प्रत्येक वेळेला तुम्हाला जास्त लागतं. तर त्यासाठी आपल्याला ह्या अशा प्रकारचं स्वतःवरती जास्त आत्मनिर्भरता जी आपण आता करतोय ती फार गरजेची आहे. पण आता तुम्ही म्हणता त्याप्रमाणे असं दिसतंय की सागरी वर्चस्व म्हणजे जसं आपण पूर्वी म्हणायचो की एअरफोर्स पाहिजे, पण आता हे सागरी वर्चस्व पण खूप महत्त्वाचं झालंय म्हणजे ट्रेडसाठी आणि पॅसेजसाठी. तर मला वाटतं ब्रह्मोस हे सबमरीनमधनं पण फायर करता येतं का? ब्रह्मोसला मल्टिपल कॅपॅबिलिटीज आहे. म्हणजे हे मिसाईलनी आत्तापर्यंत सगळ्या मिसाईल्समध्ये प्रूव्ह असं केलेलं आहे की ज्यावेळेला रशिया आणि भारताने पहिल्यांदा हा विचार केला 90 साली 91 साली जेव्हा विचार चालू झाला त्यावेळेला ते नेव्हलसाठीच होतं की अँटी शिप मिसाईल म्हणून त्याचं पहिलं डिझाईन करायला गेले. ते की मोठमोठ्याल्या ज्या शिप्स असतात म्हणजे स्पेशली ज्याच्यावरनं तुम्ही एअरक्राफ्ट कॅरियर्स वगैरे नेऊ शकता
तर ही जेव्हा शिप्स समुद्रामध्ये मूव्ह होत असतात आणि समुद्रात कसं असतं किंवा इव्हन हवेमध्येही तसंच आहे की जर मिसाईल तुम्ही त्या कमीत कमी त्या बोटीच्या जवळपास तरी कुठेतरी बोटीवरती लागायला पाहिजे. आयडियली एक्झॅक्टली जिथे कॅप्टन असतो किंवा सेंटर पॉईंटला जर ते मिसाईल हिट झालं तर मॅक्झिमम डिस्ट्रक्शन होतं. आणखीन त्याच्या पुढे ती बोट पुढे न्यायला कॅप्टनला बऱ्याच चेक्स कराव्या लागतात आणि मगच तो पुढे जाऊ शकतो. पण ते जर मिसाईल जर तुमचं अगदी 1 सेंटीमीटरने म्हणजे 10 मिलीमीटर एवढ्या अंतरावरनं जरी ते बाजूने गेलं तर पाण्यात पडल्यानंतर काहीच डिस्ट्रक्शन होत नाही. पण एवढं ते ॲक्युरेट जातं म्हणजे आपल्या एवढी कॅपेबिलिटी असते की ते एक्झॅक्ट बघून त्याच्यावर एक्झॅक्ट त्या नेव्हल याच्यावर आता जे नवीन इलेक्ट्रॉनिक जे झालेलं आहे त्याच्यामुळे म्हणजे सुरुवातीला जसं मी सांगितलं की एक प्रॉबेबिलिटी जी होती त्या लोकेशनवरती जाण्यासाठी, पण मी त्या लोकेशन सांगितलं तुम्हाला त्या रनवे म्हणजे साधारण 2 किलोमीटरचा नॉर्मल सिव्हिल एव्हिएशनचा रनवे असतो. फायटर एअर जेटचा 1 किलोमीटर किंवा अर्धा किलोमीटरसुद्धा असू शकतो. पण तरीसुद्धा अर्धा किलोमीटर तो रनवे असतो. त्या अर्ध्या किलोमीटरमध्ये कुठेही तुम्हाला तो बॉम्ब किंवा मिसाईल पडलं तर काही त्याच्यावरती म्हणजे डिस्ट्रक्शन होणार ते. पण बोटीला तसं नाही आहे किंवा एअर मिसाईल सरफेस टू एअर मिसाईल्स असतात. जर मिसाईलच्या बाजूनी जर तुम्ही जस्ट अगदी क्लोज ह्याच्यामधनं विसिनिटीमधनं जरी गेलात तरी काही डिस्ट्रक्शन होत नाही त्याला, कारण ते पास होऊन जातं तिथे जिथपर्यंत त्याच्यावरती ते आदळत नाही. आणि म्हणून आता त्याची ॲक्युरेसी वाढवत आता असं केलेलं आहे की 500 मिलीमीटर म्हणजे अर्ध्या मीटरमध्ये आपल्याला आज ॲक्युरेसीने आपण हे करू शकतो. नवीन जी आता मिसाईल्स किंवा जी छोटी रॉकेट्स जे आहेत ते तर इतके की एखाद्या माणसावरती जर तुम्हाला डागायचं असेल तरीसुद्धा आपण मिसाईल त्या माणसावरती लॉन्च करू शकतो, एवढी ॲक्युरेसी आहे. म्हणजे आता ते 500 मिलीमीटरचंही आपण 200 मिलीमीटरपर्यंत कमी केलेलं आहे. अर्थात त्याची रेंज कमी असते. रेंज ज्यावेळेला वाढेल त्यावेळेला हे डिस्टन्स पण वाढत जातं. म्हणजे 500 मिलीमीटरच्या ऐवजी किंवा हाफ मीटरच्या ऐवजी 2 मीटर 3 मीटर 5 मीटर. पण जे आपण आधी 1 किलोमीटर 10 किलोमीटरपर्यंत जी रेंज होती ती आता काही मिलीमीटर्समध्ये किंवा मीटर्समध्ये आपण ती आता रेंज आणलेली आहे. आणि त्याच्यामुळे ॲक्युरेसी ही तेवढी महत्त्वाची असते की नुसतंच त्याच्या जवळनं जाऊन फायदा नाही आहे, त्याच्यावरती ते हिट व्हायला पाहिजे. आणि ब्रह्मोस मिसाईल हे असं आहे की सुपरसॉनिक असल्यामुळे थोडंफार फिजिक्स सांगतो तुम्हाला की म्हणजे मास त्या मिसाईलचं आणि त्याचा स्पीडचा स्क्वेअर म्हणजे त्याचा वर्ग जर केला, नॉर्मल एखादं जे आपलं जे असतं ते आपलं वजन जे आहे ते आपलं मास इंटू ग्रॅव्हिटी ॲक्सेलरेशन जे आहे ते. पण या इथे जर तुमचं स्पीडच्या स्क्वेअर केलं म्हणजे 2 माईल्स पर किंवा 2 किलोमीटर पर सेकंद असं जर स्पीड असेल तर त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो 4ने त्याच्या मासशी मल्टिप्लाय होतं. MC² एवढा त्याचा इम्पॅक्ट असतो. आणि म्हणून म्हणजे ब्रह्मोसचे जे तुम्ही काही यूट्यूबवरती व्हिडिओज आहेत ते जर तुम्ही बघितलेत तर साधारण ज्या फायटर जेट्स असतात ब्रिगेड्स ज्या असतात, शिप्स ज्या असतात त्यांचा खालती हलचा वॉल थिकनेस जो असतो तो 100 मिलीमीटर किंवा त्यापेक्षा जास्त असतो. आणि त्या 100 मिलीमीटरवरती नॉर्मल आपलं जे आकाश किंवा पृथ्वी ह्या प्रकारची जी मिसाईल्स आहेत ही जर त्याच्यावरती जर इम्पॅक्ट जरी झाली एक्झॅक्टली आयडियल स्पॉटला तरी ती शिप जरा थोडीशी अशी वाकडी तिकडी होईल आणि लगेच एक पुढच्या 10 मिनटात ती स्टेबल होईल. पण ब्रह्मोसला हा जो सुपरसॉनिक स्पीडचा ॲडव्हान्टेज असल्यामुळे ते ड्रिल मशीनसारखं त्या 100 मिलीमीटर थिकनेसला पेनिट्रेट करून होल करून आतमध्ये जातं. ते म्हणजे जर बरोबर त्या लोकेशनला जर लागलं तर साधारण 600 ते 800 मिलीमीटर डायमीटरचं भोग पडतं आणि 800 मिलीमीटरमधनं सगळं समुद्राचं पाणी आतमध्ये जायला लागलं तर 2 ते 3 तासामध्ये एवढी मोठी शिप खालती बुडून जाईल. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.